राष्ट्रवादी संदर्भामध्ये मी जे काही विधान केलं होतं की संपर्कात आहेत वगैरे, तर त्याचा अर्थ आमचा समन्वय आहे असं मी म्हणलो होतो, परंतु त्याचा त्यांनी गैरअर्थ घेतला. निश्चित मला काल एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की महायुतीमध्ये असताना कोणत्याही पक्षाच्या बद्दल आपण बोलू नये, महायुतीमध्ये त्यामध्ये वाद होईल किंवा त्यांचे गैरसमज होतील असं विधान करून आपल्या आपसमध्ये कोणत्याही वादविवादाला संधी देऊ नये असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या आदेशाचं मी पालन करणार आहे. सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होते, लोकांचा आक्रोश पाहायला मिळतो. एकतर टंचाई आणि खास करून टंचाई आपल्याच भागात दिसते. मुंबई, पुणे, नागपूर सुटलंय. बघा, भुजबळ साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की 1 महिन्याचा स्टॉक आहे. तरी काही ठिकाणी जे काही स्टॉक करण्याचा प्रयत्न करतायत, उद्या डिझेल मिळेल की नाही, उद्या पेट्रोल मिळेल की नाही, यासाठी जे काही रांगा लागतायत, मला वाटतं त्याच्यावर सुद्धा थोडासा कंट्रोल आला पाहिजे. हे नक्की आहे की ज्यांना आवश्यक आहे आणि मुळामध्ये सर्वात जास्त जी निकड आहे डिझेलची, ती शेतकऱ्यांना आताच्या घडीला आहे. त्यांना डिझेलचा पुरवठा हा पूर्णपणे झाला पाहिजे, यासाठी सरकारचा प्रयत्न जरूर राहील. परंतु टाकीच फुल करून ठेवायची असं जे काही लोकांचं किंवा आणखीन वेगळा स्टॉक करायचा असं केल्याने इंधनाची टंचाई जाणवते. काही प्रमाणात निश्चित टंचाई आहे आणि ते टंचाई दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा सरकार आपल्या पद्धतीने करत आहे. पालकमंत्री महोदय